सुंदर मनामध्ये भरली. सकाळी नाश्ता करून निघाला तो. शर्यत पाहायला तर नाही गेले. कायला जाईल तो शर्यत पाहायला? तुमचं काय सांगता येते आत्याबाई. आली लरण केला कर. मी काय झालं आपल्याला? ती कुठं पोचली पाय बरं. थोडा वेळ आहे ना आपल्याला? हा का? ह्याने जरा जोखडावर प्रॅक्टिस केली असती, अंदाज आला असता. तू कर चालू. तुला ती कुठपर्यंत आणते पाहतो. अरे ही काय ती आली. गेला कुठं हा पोरगा? मी तर इथंच बाहेर होतो. गेला कसा? अशोक काय विचारू राहिलो आम्ही? ए पोरा बोल की तोंड उघडून. कुठं गेला तो? आई आप्पा माफ करा मला. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. अभ्या कुठं गेलाय? शर्यतीची तयारी करा. म्हणजे तू अजूनही शर्यतीत भाग घेणार आहे? हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का? अजून कोणाला माहिती आहे? अरे बोल की अजून कोणाला माहिती आहे? प्रतीकाला. ऐका आता. लय भरोसा होता ना तुम्हाला लतीवर. याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोनगा. यार मला अजून आणू का? अजून काय आता प्यालो ना 3 ज्यूस. अजून काय आता? चला आपण निघायचं का? काय झालं आपण? चेहरा खबर पडेल. घात झाला घात. म्हणजे नाट लागली नाट. तुमच्या भविष्याला आणि स्वप्नालाही. हलकाचं का? हा बोल. काय कसं शक्य आहे? अब 2 मिनिटात झालं. 2 मिनिटात. अभ्या ढाल तुझीच आहे पाय. चाल निघायचं का? हा ए यार तो गणा येणार होता ना वानवळा घेऊन. कुठे तो? अबे दादा, अबे दादा, अबे दादा. काय रे? घात झाला दादा. का केलं तू असं? विश्वास ठेवला होता ना तुझ्यावर. अरे लहान भाऊ आहे रे तुझा.
तिच्या जीवाशी खेळला. स्वतःच्या भावाला मरणाच्या दारात पाठवताना लाज नाही खरे वाटली तुला? तोंड वर करून मला म्हटलं होतं ना रे आशू तू, नाही मी आहे तुझ्या बरोबर, नाही पाठवणार आम्हाला शर्यतीत म्हणला होता ना तू. अरे बोल की, का दातकळी बसले तुझी? बोल 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 ते बोल. मारू आता बाई, त्यांना नका मारू. ते भोळे साम येतो, त्यांना मारून काय बरं उपयोग आहे? त्यांना जे सांगितलं असेल ते त्यांनी केलं असेल. तुम्हाला काय वाटतं एवढं मोठं कांड त्यांनी एकट्याने केलं असेल? नाही आत्याबाई, मी सांगते ना तुम्हाला, त्या लतीची पूस असेल यांना, म्हणून ते एवढे उड राहिले होते हे ना. त्यांची अक्कल नाही ही, हे लतीचं डोकं असेल. तुम्ही नाही का म्हणत होते तुम्हाला यांच्यावर लतीवर विश्वास ठेवू नका, हे काहीतरी खिचडी शिजवू राहिले. पण तुम्ही ऐकलं नाही माझं, तुम्ही यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि पहा काय झालं ते. भाऊजींना बी लतीचीच फूस असेल म्हणून तर फिट नसताना बी गेले शर्यतीला. ती काय लपितोय? तिला तिच्या नवऱ्याची काळजी नाही का? बापू तुम्ही राग नका मानू, पण लतीला जर का तिच्या नवऱ्याची काळजी असती ना तर त्या शुद्धीत आल्या आल्या शर्यतीचं नाव नसतं काढलं तिने, शोभी काढला नसता शर्यतीचा. शुद्धीत आल्यावर काय म्हणली भाऊजींना का तुम्ही शर्यत जिंकून आले की मला ऑटोग्राफ घ्यायचंय? असं कुणी म्हणतं का? हा म्हणजे चुकलं ना तिचं, पण तिचा हेतू वाईट नव्हता ना. तिला आद्याच्या मनाला उभारी द्यायची होती म्हणून ते सगळं. मग तेच तर आहे ना, एवढी उभारी दिली तिनं की भरारी घेतली भाऊजींनी आता. आई खरंच माझं चुकलं बाई, पण आद्या खरंच शर्यत जिंकला येईल, मला विश्वास आहे त्याच्यावर. तो ढाल घेऊन येईल. नकोय ती ढाल, ढाल 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 नकोय ढाल. अरे माझ्या लेकराच्या जीवापेक्षा ढाल मोठी आहे होय मला. तुला अक्कल नाही का रे आशू? आणि त्यांना तिला बी कसं कळलं नाही कळलं मला. माझं चुकलं, पुण्यांदा लतीवर विश्वास ठेवला, माझं चुकलं. कसं चुकलं? चांपा चिडचिड करून काय होणार? लतीला दोष देऊन काय उपयोग आहे? आपले चिरंजीव ऐकणाऱ्यातले नाहीये. तो ऐकणाऱ्यातला नाही माहितीये ना. लती लती तर गुन्ही आहे ना. तिनं का केली तू? माझ्या पोरीसारखं मानलो मी तिला आणि तिनंच घात केला माझा. जिभेवर अशी साखर ठेवते की तिचे बोलेल ना ते खरं वाटतं पटत. मला म्हणली हव्या ढालानं पूजेचा मान भेटेल मला, आपण त्याला पाठिंबा देऊ. बोलले मी बोलले, माझं लेकरू बी बोललो तिच्या गोड बोलण्याला. माझ्या लेकरामध्ये नव्हतं एवढं धाडस. इतक्या वर्षात आपल्या विरोधात जाऊन कधी काही केलं? लतीशी लग्न झालं आणि वारं शिरलंय अंगात त्याच्या. मोठा घात झाला बाई. काय झालं काय? अरे बोल पटकन.